सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे आपलं माझ्या या चॅनलमध्ये. आजचा दिवस मला सुखाचा, समृद्धीचा जावो ही स्वामी महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ आवडला तर नक्कीच संपूर्ण बघा आणि कमेंट करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आषाढी आपल्याला माहिती आहे, आता आषाढी एकादशी आहे 25 तारखेला. तर आषाढी एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करायचे, त्याचबरोबर आपण एकादशीच्या दिवशी काय खायचं नाहीये, आपल्याला कोणत्या विशेष सेवा करायच्या आहे, ते आज आपण पाहणार आहोत. तर आषाढी एकादशी म्हटलं तर आपल्या पांडुरंगाची एकादशी. जसं की 15 दिवस पायवारी केल्यानंतर 25 तारखेला आपल्याला पंढरपूरला पालखी जात असते आपल्या माऊलींची आळंदीवरनं. तर ती पंढरपूरला गेल्यानंतर आपल्या आषाढी एकादशी असते. तर त्या दिवशी आपल्याला विशेष करून तुळशी मातेची सेवा आपल्या घरात करायची आहे. तर आपल्याला तुळस तुमच्याकडे नसेल तर त्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तुळस आपल्या घरी घेऊन या, आपल्या दारात लावा आणि तुळशीची विशेष अशी सेवा करा, पंचोपचार पूजा करा. पण एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, मस्त तुळशीचं वृंदावन आपल्याला सकाळी लवकर उठून मस्त दार वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तुळशी वृंदावन स्वच्छ करायचं आहे. आपली तुळस व्यवस्थित तिथं रांगोळी वगैरे सुंदर असं, तुम्ही जर गावी राहत असेल तर शेण असतं माहिती आहे, शेणाने तुम्ही ती जागा स्वच्छ करून घ्या. वृंदावन तुमचं मातीचं असेल तर मग जमेल, जर तुमचं वृंदावन सिमेंटचं असेल तर जमणार नाही. म्हणजे स्वच्छ आपलं फक्त ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि छान अशी रांगोळी आपल्या वृंदावनाच्या तिथे काढायची. त्यानंतर आपल्याला तुळशी वृंदावनाची पंचोपचार पूजा करायची. तर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, फुलं, हार असेल तर हार आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे. या सगळ्या वस्तू आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. पण त्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला पाणी हे घालायचं नाहीये. कारण आपल्या शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो. म्हणून महिन्याची कोणतीही एकादशी असू दे, कोणत्याच एकादशीला तुळशी मातेला पाणी घालायचं नाहीये. कारण आपल्या महिलांना सवय असते, उठलं की पहिलं तुळशीच्या पाया पडायचं, पाणी घालायचं, नंतर आपण बाकीच्या कामाला सुरुवात करत असतो. पण हे लक्षात ठेवा की हे कधीही आठवड्याचा रविवार आणि महिन्याच्या एकादशा, ह्या 2 एकादशी येत असतात 15 दिवसात म्हणजे महिन्यात. तर त्या एकादशीला आणि रविवारी कधीच तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही. कारण तुळशी मातेचा उपवास असतो. जर तुम्ही तुळस रोप तुमच्याकडे नसेल, तुम्ही नवीन आणणार असेल, तर ते लावताना त्याच्यात आपल्याला ₹1 नाणं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीही लावायची आहे, की जेणेकरून रोज आपल्याकडनं लक्ष्मीची पूजा घडते. लक्ष्मीची पूजा घडते कारण आपल्या दारात जर वृंदावन असेल, तर ते आपल्या घराचं रक्षण करत असते तुळशी माता. कोणतंही संकट आलं तर ते दाराच्या आधी, आपल्या दारात येण्याआधी ते तिच्या स्वतःवरती घेत असते. आपली माता असते ती, आपल्या दारातली रक्षक असते. म्हणून आपली तुळशी मातेचं छान अशी पूजा करून पंचोपचार धूप दीप लावून आपल्याला हार घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आरती करायची. आणि ते झाल्यानंतर नैवेद्य हे आपल्या तुळशी मातेला, कोणतेही शुभ काम असू दे आपल्या घरात, कोणताही कधीही कोणतंही काम असलं ना, आपण तुळशी मातेला नैवेद्य हा दाखवायचाच असतो. आपण विसरून जातो, देवाला दाखवतो, मातेला दाखवत नाही. त्यानंतर तुमच्याकडे चपाती भाजी असेल तर ती ठेवा, नसेल तर दूध ठेवलं तरी पण चालेल किंवा मग खडी साखर ठेवली तरी पण चालेल. आपल्याला तुळशी मातेची छान अशी पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या दिवशी चुकूनही आपल्याला ही गोष्ट करायची नाही. झाल्यानंतर ह्या दिवशी ही चूक बिलकुल करायची नाही की आपल्या तुळशीचं पान हे तोडायचं नाही. कारण ह्या दिवशी आपल्याला देवाला तुळशी अर्पण करायची असते. कोण 21 म्हणजे नाही का 108 वेळा आपण तुळशी अर्पण करत असतो, माळ जप करून, नामजप करून. तर ह्या दिवशी आपल्याला तुळस तोडायची नाहीये. आदल्या दिवशीच तुम्ही बाहेरून आणून ठेवा हारवाल्याच्या दुकानातून किंवा मग तुमच्या घरात असेल तर तिथून तोडून ठेवा. पण एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नका. आणि विशेष महिलांनी कधीच तुळस तोडायची नाही. ती आपल्या घरात मुलगा असेल, आपले नाही का आई वडील म्हणजे वडील असतील किंवा पती असेल, ह्यांनाच ती तुळस तोडायला लावा. महिलांनी कधीच तुळस तोडू नका. ह्या गोष्टी आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. आणि त्यानंतर एकादशीच्या दिवशी आपल्याला भात खायचा नाही. कारण म्हणलं जातं की शाप आहे तांदळाला एकादशीच्या दिवशी. त्याच्यामुळे आपल्याला तांदूळ हे एकादशीच्या दिवशी खायचं नाहीये. तुम्ही चपाती भाजी खाल्लीस तरी पण चालेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तोपर्यंत मी इथेच थांबते.